श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे. व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत. आज जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास त्रिपुरारी पौर्णिमेसंबंधी असणार आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका. उद्याची जी तिथी असणार आहे ती खूप महत्त्वाची असणार आहे. आता पौर्णिमा म्हटलं तर लक्ष्मी मातेची तिथी असते, त्यातली त्यात वारही शुक्रवार आहे आणि उद्या कार्तिकेय स्वामींचं दर्शन घेण्याचा योग जुळून येत आहे, जे की आपल्याला वर्षभर घेता येत नाही. महिलांना फक्त याच दिवशी कार्तिकेय स्वामींचं दर्शन घेता येतं. त्यामुळे उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. म्हणून आपल्याला काही उपाय आणि सेवा करायच्याच आहे. तर उपाय कशाचा करायचा आहे हे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ जर तुम्ही अजूनही बघितला नसेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर जाऊन आवर्जून तो व्हिडिओ बघा आणि तशा पद्धतीने उपाय करा. या व्यतिरिक्त आज आपण ज्या काही गोष्टी जाणून घेणार आहोत त्यामध्ये खास करून सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत आपल्याला काय काय कामं करायची आहे, काय सेवा करायच्या आहे आणि काय उपाय करायचे आहे याविषयीचा आहे. म्हणून जमणार आहे तशी कामं किंवा तशा सेवा करण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी 20 कामं मी तुम्हाला सांगितलेली आहे. त्यापैकी तुम्हाला जेवढी शक्य होणार आहे तेवढी तुम्ही करू शकता. तर चला सुरुवात करूया. सर्वप्रथम पौर्णिमा प्रारंभ कधी आहे आणि समाप्ती कधी आहे हे आपण जाणून घेऊया. तर बघा, 15 नोव्हेंबर 2024 रोजी पौर्णिमा प्रारंभ सकाळी 6:20 होत आहे आणि पौर्णिमा समाप्ती ही 16 तारखेच्या म्हणजे 16 नोव्हेंबर 2024 वार आहे शनिवार, त्या दिवशी पहाटे 2:59 समाप्ती होत आहे. त्यामुळे आपल्याला 15 तारखेचा संपूर्ण दिवस मिळत आहे उपाय सेवा करण्यासाठी. तर आता तुम्ही सत्यनारायण करत असाल तर सत्यनारायण देखील तुम्हाला 15 तारखेलाच प्रदोष काळामध्ये करायचं आहे आणि सत्यनारायणाचं व्रत जे आहे ते देखील आपल्याला 15 तारखेलाच करायचं आहे. आता कुठली कामं करायची हे आपण जाणून घेऊया. तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं काम म्हणजे अंघोळीच्या पाण्यामध्ये उद्या आपल्याला गंगाजल मिसळायचं आहे आणि त्या पाण्याने अंघोळ करायची आहे. या व्यतिरिक्त तुम्ही कच्चं दूध म्हणजे न तापवलेलं जे दूध आहे ते देखील 1 चमचा टाकू शकतात. आता या दिवशी खऱ्या अर्थाने तीर्थस्नानाला महत्त्व आहे किंवा नदीवर जाऊन स्नान करण्याला महत्त्व आहे, पण आजकाल आपण ह्या गोष्टी करू शकत नाही किंवा केल्याही जात नाही. त्यामुळे जर गंगाजलची बॉटल आपल्या घरामध्ये असेल किंवा ती बॉटल आपल्या घरामध्ये असायलाच हवी. अगदी 10 ते 15 रुपयाला ती बॉटल कुठेही पूजा साहित्याच्या दुकानात मिळते, ती आपल्या घरी असायलाच हवी. या ज्या काही विशेष तिथी असतात त्या तिथीला थोडेसे 2 थेंब त्या आपल्या अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. गंगा स्नान केल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं. या व्यतिरिक्त गंगाजल नसेल तर थोडंसं तुम्ही कच्चं दूध देखील टाकू शकतात. त्यानंतर अंघोळ झाल्यावर आपल्या संपूर्ण घरामध्ये देखील थोडं थोडं गंगाजल शिंपडायचं आहे. गंगाजल असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, नसेल तर गुलाबजल किंवा गोमूत्र जरी शिंपडलं त्यामध्ये थोडीशी हळद एकत्र केली तरीही चालणार आहे. पण अशा प्रकारे आपलं घर शुद्ध आणि पवित्र करून घ्यायचं आहे. त्यानंतर नेहमीप्रमाणे आपला मुख्य दरवाजा, आपला उंबरठा आणि अंगण स्वच्छ करून घ्यायचं आहे. उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं. मुख्य दरवाजा पुसून झाल्यानंतर त्यावर शुभ आणि लाभ लिहायचं आहे. अशा पद्धतीने उंबरठा पूजन देखील आपल्याला करून घ्यायचं आहे. उंबरठा पूजन करायला फार अवघड नाही. त्यावर आपल्याला फक्त हळद आणि गोमूत्र एकत्र करून त्याचं लेपन करायचं असतं. त्यानंतर त्यावर रांगोळीने लक्ष्मीची पावलं काढायची असतात, स्वस्तिक काढायचं असतं. इतकं सोपं हे पूजन असतं. त्यानंतर धूपदीप ओवाळायचं. फुलं असतील तर त्या ठिकाणी दोनही बाजूला, उंबराच्या दोनही बाजूला आपल्याला फुलं ठेवायची असतात. अशा प्रकारे उंबरठा पूजन आपल्याला करायचं आहे. त्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला 5 ठिकाणी स्वस्तिक काढायचं आहे. हे स्वस्तिक तुम्ही हळदी कुंकवाने देखील काढू शकतात किंवा तुपामध्ये थोडीशी हळद एकत्र करून जर तुम्ही हे मिश्रण एकत्र केलं आणि त्याने स्वस्तिक काढलं तरीही चालणार आहे. तर बघा, स्वस्तिक कुठे कुठे काढायचं. तर सगळ्यात पहिलं स्वस्तिक येणार आहे आपलं मुख्य दरवाजावर. मुख्य दरवाजावर आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. बाजूच्या ज्या 2 रेषा असतात त्या देखील द्यायच्या आहे. जे टिपके असतात मध्ये ते देखील द्यायचे आहे. स्वस्तिक मांगल्याचं प्रतीक असतं म्हणून पहिलं स्वस्तिक आपल्या मुख्य दरवाजावर येणार आहे. त्यानंतरचं दुसरं स्वस्तिक आपल्या किचनमध्ये, आपला जो गॅसचा ओटा आहे, आपली शेगडी आहे त्या ठिकाणी काढायचं आहे. एक तर शेगडीवर काढा, शेगडीचं पूजन करून घ्या आणि जी टाईल्स आहे तिथे जरी काढलं तरीही चालेल. पण अशा प्रकारे अन्नपूर्णा मातेचं स्मरण करून आपल्याला आपल्या गॅस शेगडीवर देखील एक स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर तिसरं जे स्वस्तिक येतं ते म्हणजे आपल्या तुळशी मातेजवळ. बघा, तुळशी विवाह 13 तारखेपासून सुरू झाला होता, तर तो उद्या शेवटचा दिवस आहे. उद्या देखील तुम्ही तुळशी विवाह करू शकतात. आता तुळशीजवळ देखील आपल्याला आवर्जून अशाच प्रकारचं एक स्वस्तिक काढायचं आहे. चौथं स्वस्तिक जे येणार आहे ते आपल्या देवघराजवळ येणार आहे. मग ते तुम्ही रांगोळीने काढलं तरीही चालणार आहे किंवा आपल्या देव्हाऱ्यावर अशा प्रकारे हळदी कुंकवाने जरी ते स्वस्तिक काढलं तरीही चालणार आहे. आणि 5वं जे स्वस्तिक येणार आहे ते आपल्या तिजोरीवर काढायचं आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये एक छोटासा कप्पा असतो जिथे आपल्या महत्त्वाच्या वस्तू आपण ठेवत असतो किंवा पैसे, अडके, दागिने आपण ठेवत असतो. तर त्या ठिकाणी देखील आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर
पुढे आपल्याला जी काही आपली देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे। तुमच्या रोजच्या घरामध्ये जशी देवपूजा होते तशा पद्धतीने पूजा करायची आहे। त्यानंतर लक्ष्मी प्राप्तीसाठी विष्णू आणि लक्ष्मीची देखील एकत्रितरित्या सेवा करायची आहे। त्यामध्ये काय येतं तर आपण श्री सूक्तमचं पठण करू शकतो, पुरुष सूक्तम म्हणू शकतो, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र हे देखील 16 वेळेस म्हणू शकतो। ही झाली लक्ष्मी प्राप्तीची सेवा। तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर त्यावर तुम्ही कुंकुमार्चन देखील करू शकतात। या व्यतिरिक्त सत्यनारायण जर तुम्ही अजूनही तुमच्या घरात करत नसाल तर कार्तिक पौर्णिमेपासून सुरुवात करा आणि दर महिन्याला येणारी जी पौर्णिमा असते त्या पौर्णिमेच्या प्रदोष काळामध्ये सत्यनारायण तुम्ही करू शकतात। बघा, याने देखील आर्थिक अडचणी सुटण्यासाठी मदत होत असते, पण यामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे। दर पौर्णिमेला आपण ह्या गोष्टी करायलाच हव्या। त्यानंतर त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शंकरांची आराधना करणं देखील गरजेचं आहे। त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला शंकराच्या पिंडीवर पंचामृताने किंवा दुधाने किंवा साधं पाण्याने का होईना अभिषेक घालायचा आहे। तुमच्या घराजवळ जर कुठे शंकराचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन देखील आपल्याला भगवान शंकरांची सेवा करायची आहे। तिथे बसून आपण शिव महिम्न स्तोत्र म्हणू शकतो किंवा शंकर भगवानांची 108 नामावली घेऊन त्या ठिकाणी बेलपत्र देखील अर्पण करू शकतो। तसंच 750 वातींची जी सेवा आहे किंवा 750 वाती आपल्याला जाळायच्या आहे त्या आपण घरी देखील जाळू शकतो किंवा भगवान शंकरांच्या मंदिरात तुम्ही त्या जाळल्या तरीही चालणार आहे। त्या संबंधीचा एक वेगळा व्हिडिओ आपण बनवलेला आहे, तो तुम्ही बघितला नसेल तर आवर्जून बघा। त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये जो आपण दिवा प्रज्वलित करतो त्याच्या खाली एक वस्तू ठेवायची आहे। ते काय तर विड्याचं पान। विड्याच्या पानाला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पूजेमध्ये महत्त्व आहे। त्यामुळे उद्या आपल्याला 2 विड्याची पानं दिव्याखाली ठेवायची आहे। देवघरामध्ये जो आपण दिवा लावणार आहोत तिथे तर ठेवायचीच आहे, पण जी 750 वातींची आपण जी सेवा करणार आहोत त्याखाली देखील आपल्याला 5 विड्याची पानं ठेवायची आहे। ती कशा पद्धतीने ठेवायची याविषयीची जी माहिती आहे मागच्या व्हिडिओमध्ये आहे, तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा। त्यानंतर लक्ष्मी प्राप्तीसाठीचा एक छोटासा उपाय सांगते। विड्याचंच पान घ्यायचं आहे, त्या विड्याच्या पानाला थोडंसं अत्तर लावायचं आहे आणि हे पान लक्ष्मी मातेला अर्पण करायचं आहे। किंवा ह्या विड्याच्या पानाला तुम्ही मधाचा एक थेंब देखील लावू शकतात। अशा प्रकारे मधाचं देखील विड्याचं पान तुम्ही अर्पण केलं तरीही लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होणार आहे। या व्यतिरिक्त शुक्र ग्रह मजबूत होण्यासाठी देखील आपण उद्या काही गोष्टी करू शकतो, जसं की आपण पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचं दान करू शकतो, जसं की वस्त्र आहे किंवा पांढऱ्या रंगाच्या वस्तू आहे, पांढऱ्या रंगाची मिठाई आहे, जे काही तुम्हाला शक्य आहे ते तुम्ही नक्कीच दान करू शकतात। या व्यतिरिक्त मगाशी सांगितल्याप्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमेला कार्तिकेय स्वामींची देखील सेवा केली जाते। त्यामुळे कार्तिकेय स्वामींचं जर मंदिर तुमच्या घराजवळ असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन सेवा करू शकतात आणि मागच्या व्हिडिओमध्ये जो मोरपिसाचा उपाय तुम्हाला सांगितलेला आहे तो देखील तुम्ही करू शकतात। तो उपाय कसा करायचा हे बघण्यासाठी मागचा व्हिडिओ आवर्जून बघा। त्याचप्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमेला दानाला देखील महत्त्व आहे। त्यामुळे दान करण्यासाठी तुम्ही पांढऱ्याच रंगाच्या वस्तूंचा वापर करा, कारण उद्या शुक्रवार देखील आहे। त्यामुळे शुक्र ग्रह मजबूत होण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे। या व्यतिरिक्त आपण दीपदान देखील करू शकतो। दान करायचं म्हटलं तर आपण कपड्यांचं दान करू शकतो किंवा विविध प्रकारच्या वस्तूंचं दान करू शकतो, पण उद्याच्या दिवशी दीपदानाला महत्त्व आहे। तर हे दीपदान आपल्याला कुठे कुठे करायचं तर हे बघा, सर्वप्रथम आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावर दिवा लावायचा आहे। त्यानंतर पुढचा जो दिवा असणार आहे तो कुठल्याही एका मंदिरात जाऊन आपल्याला दीपदान त्या ठिकाणी जाऊन करायचं आहे। मग तुम्ही त्या ठिकाणी एकापेक्षा अधिकही दिवे ठेवू शकतात, पण कमीत कमी एक का होईना दीपदान आपल्याला करायचंच आहे। या व्यतिरिक्त नदीच्या ठिकाणी जाऊन देखील आपण दीपदान करत असतो। त्यामुळे दीपदान जर आपण अशा प्रकारे नदीवर जाऊन केलं तर त्याला देखील विशेष महत्त्व आहे। पण अगदीच तुम्हाला नदीवर जाणं शक्य नसेल तर आपल्या घरामध्ये देखील आपण जल भरून ठेवलेलं असतं। जिथे आपलं पिण्याचं पाणी आहे त्या ठिकाणी आपण एक दिवा प्रज्वलित करू शकतो। या व्यतिरिक्त आपल्याला आपल्या अंगणामध्ये देखील उद्या भरपूर दिवे प्रज्वलित करायचे आहे। जसं आपण दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवे लावले होते तशाच पद्धतीने उद्याच्या दिवशी देखील आपल्याला अशा प्रकारे दिवे प्रज्वलित करून आपलं घर लख्ख प्रकाशित करायचं आहे। त्यानंतर आपल्याला जो नैवेद्य दाखवायचा आहे तो आवर्जून खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे। लक्ष्मी मातेलाही खीर प्रिय आहे, त्यामुळे खिरीचाच नैवेद्य आपल्याला आवर्जून घरामध्ये बनवायचा आहे। या व्यतिरिक्त तुम्हाला जो कुठला स्वयंपाक करायचा असेल तो तुम्ही करू शकतात। आता ज्यांच्याकडे सत्यनारायण असणार आहे ते अर्थात शिरा बनवणार आहे, पण त्यासोबत जर थोडीशी खीर बनवली तर त्याने देखील आपल्याला लाभ मिळणार आहे। त्यानंतर उद्या तुळशी मातेची देखील आरती करायची आहे। तुळशी मातेची आरती तुम्हाला गुगलवर सहज उपलब्ध होईल, त्या ठिकाणी बघून तुम्ही तुळशी मातेची आरती करू शकतात। या व्यतिरिक्त अजूनही जर तुम्ही तुळशी मातेला सौभाग्याचे अलंकार अर्पण केले नसतील तर उद्याची संधी सोडू नका। तुळशी मातेला आवर्जून कुठलाही एक अलंकार, मग त्यामध्ये साध्या हिरव्या बांगड्या जरी असल्या तरीही तुळशी मातेला त्या अर्पण करायच्या आहे। किंवा आपली परिस्थिती थोडी चांगली असेल
तर एखादी साडी किंवा साधा ब्लाऊज पीस का होईना तिथे अर्पण करायचा आहे। ज्या ज्या वस्तू तुम्ही अर्पण करणार आहात त्या दुसऱ्या दिवशी एखाद्या गरीब महिलेला द्यायच्या आहे। याने आपल्या घरातलं दुर्भाग्य जाऊन घरामध्ये सौभाग्याची प्राप्ती होत असते असं म्हटलं जातं। त्यासोबतच पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची देखील पूजा केली जाते। ज्यांचा चंद्र खराब आहे त्यांनी आवर्जून पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची पूजा करावी। या व्यतिरिक्त ज्यांचा चंद्र खराब नाही त्यांनी देखील चंद्राची पूजा केली तर त्यांचं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी मदत होत असते। निर्णय घेण्याची क्षमता त्यांची वाढत असते। त्यामुळे उद्या आपल्याला चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे। दूध, पाणी आणि त्यामध्ये थोडीशी साखर अशा प्रकारे एकत्र करून आपल्याला चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे। सूर्याला ज्याप्रमाणे अर्घ्य देतो त्याच पद्धतीने चंद्राला देखील आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे। त्यासोबतच पौर्णिमेच्या दिवशी जर आपण पितरांसाठी काही सेवा केल्या तर त्याचं देखील आपल्याला फळ मिळत असतं। पितृदोषापासून आपली मुक्तता होत असते। तर उद्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाजवळ आपल्याला एक कणकेचा दिवा लावायचा आहे। आता पिंपळाच्या झाडाला जर आपण कणकेचा दिवा लावला तर निश्चितच आपल्याकडून ते देखील एक प्रकारचं दीपदानच होणार आहे। त्यामुळे कणकेचा दिवा त्या ठिकाणी लावायचा आणि सोबत जाताना दूध मिश्रित पाणी आणि त्यामध्ये थोडासा गुळ अशा प्रकारे दूध मिश्रित पाणी आपल्याला पिंपळाच्या झाडाला घालायचं आहे। याने देखील आपला पितृदोष दूर होण्यासाठी मदत होत असते। त्या ठिकाणी कमीत कमी 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप देखील करायचा आहे। या व्यतिरिक्त आपल्या घराची दृष्ट काढण्यासाठी देखील पौर्णिमेच्या दिवशी उपाय केले जातात। त्या संबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता। तरीही थोडक्यात सांगते, आपल्याला दही भात घ्यायचा आहे। त्यामध्ये तुम्ही भातावर पंचामृत देखील एकत्र करू शकतात। दही, दूध, तूप, मध, साखर ह्या ज्या 5 गोष्टी आहेत त्या एकत्र करून आपल्या घरावरून 7 वेळेस उतरवू शकतात। या व्यतिरिक्त बाकीचं सगळं काही नसेल तरीही कमीत कमी दही जरी एकत्र केलं आणि तशा पद्धतीने दही भाताचा उतारा केला तरीही चालणार आहे। पण पंचामृताचं सगळं साहित्य असेल तर पंचामृताचा समावेश तुम्ही यामध्ये करू शकतात। याने आपल्या घरातील वाईट बाधा बाहेर जाण्यासाठी मदत मिळत असते। तर स्वामी भक्त हो, अशा प्रकारे आपल्या घराची दृष्ट तुम्ही काढू शकतात। त्यानंतर आपल्याला उंबरठ्यावर संध्याकाळच्या वेळेस 5 कापराच्या वड्या देखील जाळायच्या आहे। आता ह्या वड्या जाळताना तुम्ही एक छोटीशी वाटी घेऊ शकतात, त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवू शकतात आणि त्यावर 5 कापराच्या वड्या टाकून तुम्ही प्रज्वलित करू शकतात। पण हे प्रज्वलित करताना तुम्हाला बाहेर बसायचं आहे आणि आपलं जे तोंड आहे ते आपल्या घराकडे करायचं आहे। अशा पद्धतीने ह्या कापराच्या वड्या जाळायच्या आहे। जोपर्यंत हे प्रज्वलित होत असणार आहे तोपर्यंत एक तर श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय असं तुम्हाला म्हणायचं आहे। त्यासोबतच देवघरासमोर देखील आपल्याला कापूर जाळायचा आहे आणि त्या कापरासोबत आपल्याला लवंग देखील जाळायचे आहे। अशा प्रकारे जर आपण कापरासोबत लवंग जाळली तर आपल्या घरातील नकारात्मकता दूर होत असते। या व्यतिरिक्त लक्ष्मी मातेचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतो। त्यानंतर शेवटचं काम किंवा शेवटची जी सेवा आहे ती कसली तर सवाष्ण किंवा कुमारिकेची सेवा। बघा, नवरात्र येऊन गेले, आता मार्गशीर्ष महिना देखील येणार आहे। त्यामध्ये सवाष्ण पूजन किंवा कुमारिका पूजन याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। पण समजा आपण पौर्णिमेच्या दिवशी जरी एखाद्या सवाष्णाला घरी बोलवलं, तिला हळदी कुंकू लावून तिची पूजा केली आणि तिला साधं दूध किंवा खीर खायला दिली तर त्याने देखील लक्ष्मी माता प्रसन्न होत असते। त्या महिलेला जर काही दुसरं देणं शक्य असेल, जसं की साडी चोळी आहे, बांगड्या आहे, शृंगाराचं एखादं साहित्य आहे जे आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार आपल्याला देणं शक्य होणार आहे, ते जरी तिला दिलं तरीही लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो। या व्यतिरिक्त एखादी कुमारिका जर आपल्या घरी आली तर तिला देखील एखादं चॉकलेट का होईना आपल्याला खायला द्यायचं आहे। पण आपल्या घरातून ती उपवाशी जाता कामा नये, कमीत कमी दूध किंवा हातावर साखर तरी तिला द्यायचीच आहे। तर अशा पद्धतीने या 20 गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहे। 20 गोष्टी सांगितल्या आहे, जास्त मोठ्या वाटतात परंतु करायला अजिबात अवघड नाही। प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला शक्य होईल अशाच या ठिकाणी सांगितलेल्या आहे। त्यामुळे आवर्जून होता होईल तितकं करण्याचा प्रयत्न करा आणि त्याचा लाभ घ्या। तर स्वामी भक्त हो, आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। याविषयी जर तुम्हाला शंका असतील तर त्याही विचारा। आता तुम्हाला दही भाताचा किंवा भात आणि पंचामृताचा जो उतारा सांगितलेला आहे त्या दही भाताचं किंवा त्या पंचामृत आणि भाताचं काय करायचं तर ते एखाद्या मोठ्या झाडाखाली ठेवून द्यायचं, ते घरात घेऊन यायचं नाही, हे लक्षात घ्या। तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।